महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्यावर लागू केलेल्या घरपट्टीमध्ये अनेक त्रुटी प्रशासनाला दाखवल्या आहेत. या संदर्भातील अहवाल आठवड्यात तयार करून पुढील समितीच्या बैठकीसमोर मांडण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही महापौर तथा घरपट्टी विशेष समितीचे अध्यक्ष धीरज सूर्यवंशी यांनी दिली आहे. तसेच शाळा, मंदिरे, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा, सेवाभावी संस्था यांची घरपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. महापालिका क्षेत्रात नव्याने भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केली आहे. त्यावर नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने महापौरांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची बैठक महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले, महापालिका क्षेत्रात 1,61,000 मालमत्ता धारकांना नव्या घरपट्टीच्या नोटिसा दिल्या गेल्या आहेत. त्यापैकी 19,000 नागरिकांनी घरपट्टी मान्य नसल्याने हरकती दाखल केल्या. त्यावर सुनावणी पूर्ण झाली आहे. यामध्ये अनेकांच्या तक्रारी या जागांचे मोजमाप चुकीचं केलं असल्याच्या तक्रारी आहेत. तर पदाधिकारी, नगरसेवक आणि सामाजिक संघटनांनी देखील तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींवर सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आठवड्यात हा अहवाल येईल. त्यानंतर पुन्हा समितीची बैठक होईल. या बैठकीत नागरिकांवर करवाढीचा बोजा पडणार नाही, त्यांच्यासाठी दिलासादायक निर्णय घेतला जाईल. तसेच नव्याने लागू केलेल्या घरपट्टीची 10 कोटी घरपट्टीची वसुली झाली असल्याचंही महापौरांनी सांगितले. घरपट्टी संदर्भात घरपट्टी समितीची महासभेने ठरवून दिली होती. त्यांची आज बैठक पार पडली, पहिली बैठक. त्या बैठकीमध्ये समितीचे सर्व सदस्य आणि ज्या तक्रारदार संस्था आहेत, कृती समिती आहेत, त्यांना सुद्धा बोलवून घेतलं होतं. त्यांचे सगळ्यांची लेखी स्वरूपात प्रश्न घेतलेले आहेत. प्रशासनाला ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी अभ्यास करून त्याची सर्व माहिती आमच्या समोर पुन्हा एकदा देण्यासाठी आम्ही 1 आठवड्याची मुदत दिलेली आहे. त्या आठवड्यात त्यांनी त्यांचे प्रश्न आणि आम्ही काढलेली उत्तर यावर पुन्हा एकदा बैठक होणार आहे. आमचे गटनेते, विरोधी पक्षनेते यांनी सुचवल्याप्रमाणे या समितीत काही सदस्य वाढवण्याची गरज आहे. जे सदस्य तांत्रिक दृष्ट्या त्यांना त्यातली सगळी माहिती असेल, मग त्यात काही नगरसेवक असतील आणि एखादा वाटलाच की बाबा सामाजिक कार्यकर्ता यात घेऊ वाटतं, तर ती सुद्धा कमिटी वाढवण्याचे आम्ही निर्देश दिलेले आहेत. आणि घरपट्टीचा वाढीव घरपट्टी जो एक बुमरँग महानगरपालिकेवर चालू केलेला आहे, अशा पद्धतीचा काही सुद्धा नसून तक्रारी सगळ्यांच्या निराकरण जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत लोकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रत्येक नागरिकानं त्याची जर तक्रार असेल तर महानगरपालिकेत प्रशासन बसलेलं आहे, ज्या त्या ठिकाणी टीम नेमलेली आहे. कुणाची तक्रार तिकडनं सॉल्व्ह होत नाही असं वाटत असेल तर पदाधिकारी म्हणून मी महापौर आहे, उपमहापौर आहेत, 2 गटनेते आहेत, सभापती आहेत. प्रत्येक समितीला 1 सभापती आहे. प्रत्येक मागासवर्गीय समितीला आमच्या 1 सभापती आहे. तर सगळ्या पदाधिकाऱ्यांकडे, सगळ्या नगरसेवकांकडे सुद्धा तुम्ही तक्रारी दिला तर त्याचं निराकरण करून घेण्याची आमची ताकद आहे आणि ती आम्ही करून देणार. नागरिकांवर वाढीव कोणताही बोजा पडणार नाही याची खबर घेण्याचं काम आमचं आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार.